नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 34 साईजच्या ब्लाऊजची कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग करून दाखवणार आहे. तर या मध्ये आपण उंची घेणार आहोत 13 इंच, छाती आहे 34 इंच, कंबर आहे 31 इंच, बाही आहे 4 इंच, दंडघेर आहे 6 इंच, पुढचा गळा यासाठी आपण 5.5 इंचाचा घेणार आहोत. तर मागचा गळा हा 10 इंच घेणार आहोत आणि हा डीप गळा असून आपण या गळ्यामध्ये आपण व्ही आकाराचा गळा आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. तर या ब्लाऊजसाठी आपण शोल्डर घेणार आहोत 5.25 म्हणजेच 5.25 इंच, मुंढा घेणार आहोत 5.5 इंच, गळा रुंदी जी आहे ती असणार आहे 2.5 इंच, क्रॉसपट्टी 2.5 आणि 3 इंचाची ही क्रॉसपट्टी घेणार आहोत. तर कटोरीचं माप हे 5.5 इंच या ब्लाऊजसाठी आपण घेणार आहोत. चला तर मग पेपर कटिंगला सुरुवात करू. सुरुवातीला हा न्यूजपेपर मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे. जी बंद बाजू आहे ती माझ्या साईडने आहे आणि यानंतर आपण याच्यावर मापे टाकणार आहोत. ब्लाऊजमध्ये मार्जिन किती घ्यायचं ते आपण पाहू. हे अस्तरचं ब्लाऊज आहे, ज्याच्या उंचीमध्ये पुढच्या भागात आपण 1.5 इंच आणि मागच्या भागामध्ये 1 इंच अंतर ॲड करणार आहोत. छातीमध्ये 1.5 इंच, तर बाहीमध्ये 1 इंच आणि दंडघेरमध्ये 1 इंच एवढं अंतर आपल्याला ॲड करायचं आहे. छाती 34 इंच आहे, 34चा चौथा भाग तो होतो 8.50 म्हणजे 8.5 इंच. आता मापे टाकून झाले आहेत. आता पेपरवरती आपण हे आखून घेणार आहोत. आपला पेपर हा डबल फोल्ड आहे आणि जी बंद बाजू आहे ती माझ्या बाजूने आहे. तर यामध्ये सुरुवातीला आपण उंची टाकून घेऊ. उंची आहे 13, त्यामध्ये 1.5 इंच अंतर आपल्याला ॲड करायचं आहे. 13 + 1.5 म्हणजेच ते झालं 14.5 इंच. तर या ठिकाणी आपण 14.5ला मार्क करून घेऊ. तेच माप आपण वरच्याही बाजूने टाकणार आहोत, पाहू शकता. त्यानंतर आता आपण येथे शोल्डर टाकणार आहोत. शोल्डर आहे 5.25 इंच. तर मग इथून आपल्याला 5.25 इंच अंतर येईल असा टेप ठेवायचा आहे. 5.25 म्हणजे 5 आणि 2 रेषा आणि इथे आपल्याला मार्क करायचं आहे. त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हे पहा. त्यानंतर आपण इथे गळा रुंदी टाकणार आहोत. गळा रुंदी आहे 2.5 इंच आणि पुढच्या गळ्याची लांबी आहे 5.5 इंच. आणि इथेही आपल्याला 2.5 इंच अंतर त्यावर खून करायची आहे आणि हे पट्टीने जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण फ्रेंच कर्वच्या सहाय्याने इथे आपण गोल आकार काढून घेणार आहोत. आता या ठिकाणाहून आपल्याला मुंढ्याचा आकार द्यायचा आहे. 34 साईजच्या ब्लाऊजसाठी आपण मुंढा घेतलेला आहे 5.5 इंच. मग 5.5 इंचावरती आपल्याला खून करायची आणि ह्या साईडने शोल्डर आपलं 5.5 आहे, तर ती पण खून इथे करून घ्यायची, जेणेकरून आपलं माप सरळ टाकण्यात येतं. त्यानंतर आपण छातीचं माप टाकणार आहोत. तर 34 साईजचा चौथा भाग होतो 8.5 इंच आणि त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच अंतर हे ॲड करायचं आहे, म्हणजेच ते झालं 10 इंच. मग खालच्या या बाजूपासून वरती आपल्याला 10 इंचावर खून करायची आहे आणि तेच माप आपण पुढेही टाकून घेणार आहोत. त्यानंतर हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे.
यानंतर आता आपल्याला मुंढ्याचा आकार द्यायचा आहे. तर इथून आपल्याला मुंढ्यापासून आपल्याला सुरुवातीला 1 इंच आणि नंतर 1.5 इंच, अगोदर 1 इंच आणि त्यानंतर अर्धा इंचचा हा दुसरा आकार द्यायचा आहे. तसेच ही जी आपली मुंढ्याची लाईन आहे त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. हे 5.5चा निम्मे असं फोल्ड करून आपल्याला निम्मे काढायचं आहे. त्यानंतर फ्रेंच कर्वने आपण या ठिकाणी गोल आकार देणार आहोत. हा झाला समोरच्या भागाचा मुंढ्याचा आकार आणि त्यानंतरचा हा आहे हे पहा. असा आकार आपल्याला त्यानंतर देऊन घ्यायचा आहे. आता आपण छातीचं माप टाकणार आहोत. तर या ठिकाणी आपण क्रॉसपट्टीचं माप टाकणार आहोत. तर वरच्या बाजूने आपण 2.5 इंचावरती खूण करणार आहोत आणि खालच्या बाजूने 3 इंचावरती एक आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे व नंतर याच्या समोर अर्धा इंच हे असं एक मार्क करायचं आहे. त्यानंतर हे 2.5 इंच आणि इथलं हे 3 इंच हे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथून आपल्याला थोडासा असा तिरकस आकार या क्रॉसपट्टीला द्यायचा आहे. एवढं झाल्याच्या नंतर आता आपण कटोरीचं माप टाकणार आहोत. तर कटोरीचं माप 34 साईजसाठी आपण घेतलेलं आहे 5.5 इंच. तर इथे टेप ठेवून आपण 5.5 इंचावरती मार्क केलं. त्यानंतर आपला जो दुसरा आकार आहे, पहिला जो मुंढ्याचा आकार आहे तिथून आपल्याला 2.5 इंच असं मार्क करायचं आहे आणि त्यानंतर या गळ्याच्या साईडने आपल्याला अर्ध्या इंचावरती खूण करून घ्यायची आहे. त्यानंतर फ्रेंच कर्वच्या मदतीने आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. तर पहा, फ्रेंच कर्ववरती हे 3ही पॉईंट आपले जॉईन झाले पाहिजेत आणि मगच आपल्याला ती रेष मारून घ्यायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फ्रेंच कर्वच्या मदतीने आपण किती छान आकार या कटोरीला दिलेला आहे. आता ही कटोरी आपल्याला दुसऱ्या पेपरवरती ट्रेस करून ती वाढून घ्यायची आहे. तर सुरुवातीला याचं आपण कटिंग करून घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल हे आपलं शोल्डर आणि गळा आपण कट केला आहे. त्यानंतर आपली घडी जेवढी आहे तेवढं माप आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा सुरुवातीचा आकार हा 1.5 माप टाकून जो आकार काढलेला आहे 1.5 इंचावरचा तो आपल्याला कट करायचा आहे. हे झाल्याच्या नंतर आपण पुढचा भाग आणि मागचा भाग वेगळा करून घेऊ. हे पहा, तर हे दोन्हीही भाग वेगवेगळे झालेले आहेत. तर अगोदर आपण ही क्रॉसपट्टी कापून घेऊ. ही पहा, नंतर हा गळ्याचा आकार कट करून घेऊ. त्यानंतर
हे पहा. आणि हा आपण पुढचा आकार कट करणार आहोत मुंड्याचा. आता ही कटोरी आपल्याला दुसऱ्या एका पेपरवरती प्रेस करून घ्यायची आहे. आता हे पहा, खाली एक पेपर घेतला आहे, त्यावरती मी ही आपली कटोरी कापून घेतलेली अशी ठेवणार आहे आणि तंतोतंत अशी ही मार्किंग करून घेणार आहे. आता ही आपली ट्रेस करून झालेली आहे. आता आपल्याला याचे माप वाढून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपण या संपूर्ण कटोरीचा मध्य घेणार आहोत. जी 5.5 इंचाची कटोरी असल्यामुळे इथे हाताचा मध्य झाला. या ठिकाणी आपल्याला 1.5 इंच अंतर वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे असा तिरका टेप ठेवून 1 इंच अंतर आपल्याला वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून खाली या पॉईंटपासून खाली आपल्याला 1.5 इंच अंतर हे वाढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे वरती आपल्याला 1.25 इंच 1.25 इंच पाऊण इंच म्हणजेच 2 रेषा अंतर आपल्याला वाढून घ्यायचं आहे. इकडे 2 आणि इथे असा वरती टेप ठेवून 2 रेषा हे वाढून घेतल्याच्या नंतर हे असं जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने हे पॉईंट आपल्याला जुळून घ्यायचे आहेत. हा एक पॉईंट, हा पॉईंट आणि नंतर फ्रेंच कर्वच्या मदतीने आपल्याला हा निम्मा पार्ट आपण असा म्हणजे 24 पर्यंत आपण हे जिथे 24 नंबर आहे तिथपर्यंत हे फ्रेंच कर्वच्या मदतीने आपल्याला आखून घ्यायचे. आणि त्यानंतर पेपर थोडासा हलवून हा आकार आपल्याला हाताने देत खाली यायचे आणि इथे जॉईन करून घ्यायचे. ही झाली आपली कटोरी. तर तुम्ही या ठिकाणी आपण असा थोडा तिरकसही आकार आपण या ठिकाणी काढून घेऊ शकतो. हे पहा, थोडा निमुळता आकार. आता हे आपल्याला कट करायचं आहे. हे पहा, आपली ही कटोरी बनवून तयार झाली आहे. आता मी हा मागचा भाग घेतलेला आहे, ज्याला आपण गळा आपल्याला याचा ड्रॉ करायचा आहे. तर आपली गळा रुंदी आहे 2.5 इंच. मग 2.5 इंचावरती इथं मार्क केलं. त्यानंतर असा आडवा टेप ठेवला आणि गळ्याची लांबी आपली जी आहे ती आहे मागचा गळा 10 इंच. तर या ठिकाणी 10 इंचावरती खून केली आणि 10 इंचाच्या नंतर इथे वरतीही आपल्याला 2.5 इंच अंतर टाकून घ्यायचं आहे आणि हे जॉईन करायचं आहे.
त्यानंतर आपल्याला इथे फिश शेप आपल्याला या गळ्याला द्यायचा आहे. तर मग वरती आपण अंदाजे अर्धा इंच अंतर सोडून द्यायचे आणि अशी पट्टी ठेवून आपल्याला हे अंतर जोडून घ्यायचं आहे. आणि हा खूप वेगळा दिसतो, त्यामुळे याला थोडासा असा निमुळता आकार आपण या ठिकाणी देणार आहोत. तुम्हाला हा आकार कट करून दाखवते. आता सध्याला हा आकार एवढा फिनिशिंगमध्ये दिसत नाही आहे, परंतु ज्यावेळेस आपण तो ब्लाऊजवरती बरोबर कट करू आणि नॉड लावू मग त्याचा आकार खूप खुलून दिसतो. त्यानंतर आता मागच्या बाजूने आपल्याला फक्त 1 इंच मार्जिन लागत होतं जास्त, तर इथे अर्धा इंच आपल्याला हे कट करून टाकायचं आहे. यानंतर आपल्याला बाहीचं पेपर कटिंग करायचं आहे. या ठिकाणी आपण बाहीचं पेपर कटिंग करण्यासाठी हा पेपर या ठिकाणी फोल्ड केलेला आहे. ही जी बंद बाजू आहे ती या साईडने ठेवलेली आहे आणि आता आपण माप टाकणार आहोत. सुरुवातीला बाहीची उंची आहे 4 इंच आणि त्यामध्ये 1 इंच आपल्याला ॲड करायचं आहे आणि 5 इंचावरती इथे आपल्याला खूण करून घ्यायची आहे. हे पहा. त्यानंतर छातीचा चौथा भाग म्हणजेच आपल्या 34 साईजसाठी आपण 8.5 इंचाची या ठिकाणी 8.5 इंच हे माप आपण या ठिकाणी टाकणार आहोत. त्यानंतर इथे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. यानंतर वरच्या बाजूने आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे आणि असा आडवा टेप ठेवून 1.5 इंच असं मार्क करायचं आहे आणि या ठिकाणी अर्धा इंच हे मार्क आपण करून घेणार आहोत. त्यानंतर आणि इथे हे दोन्ही पॉईंट जॉईन करणार आहोत. त्यानंतर फ्रेंच कर्वच्या मदतीने आपण बाहीला आकार देणार आहोत. त्यानंतर इथून आपल्याला अर्धा इंच अंतर जास्त घ्यायचं आहे आणि वरती ही फ्रेंच कर्व असा जॉईन करून घ्यायचा आहे आणि मग हा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपण दंडघेर आहे 6 इंच, त्यामध्ये 1 इंच प्लस करून 7 इंचावरती आपल्याला खूण करायची आहे. इथे आपण दंडघेराचं माप टाकून तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.